देवघरात गणपतीची मूर्ती आहे तर मग करा हे काम. आर्थिक नुकसान कधीच होणार नाही. मित्रांनो, आपल्या घरामध्ये म्हणजे सगळ्याच घरामध्ये गणपतीची मूर्ती असतेच आणि जर तुमच्या घरामध्ये गणपतीची मूर्ती नसेल तर तुम्ही लगेच गणपतीची मूर्ती आपल्या देवघरात स्थापन करावी. कारण गणपती सोडून दुसरे देव तुमच्या देवघरात असतील, त्यांची तुम्ही पूजा करत असाल तर त्यांचा काहीही लाभ होणार नाही. गणपती हे प्रथम पूज्य आहेत. त्यांची पूजा झाल्याशिवाय इतर देवांची पूजा करता येत नाही, हा नियम आहे. तर तुम्ही तुमच्या घरात गणपतीची मूर्ती ठेवली नसेल तर नक्कीच लगेच गणपतीची मूर्ती स्थापन करावी. आता आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत की तुमच्या घरातील देवघरामध्ये गणपतीची मूर्ती असेल तर तुम्ही या चुका अजिबात करायला नाही पाहिजे. आता या चुका कोणत्या आहेत? मित्रांनो, आपल्या हातून कधीकधी चुकून अशा चुका होत असतात. तर तुम्ही जाणून घ्या या चुका कोणत्या आहेत. मित्रांनो, गणपतीची मूर्ती देवांच्या आधी आपण ठेवायला पाहिजे. आता तुमच्या घरात गणपतीची मूर्ती असेल तर तुम्ही ती गणपतीची मूर्ती कुठे ठेवली आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. कारण गणपतीची मूर्ती ही देवांच्या सगळ्यात आधी एक नंबरला ठेवली पाहिजे. जिथून तुम्ही मूर्त्या ठेवायला सुरू करतात तर आधी गणपतीची मूर्ती ठेवूनच बाकी इतर मूर्त्या ठेवायच्या असतात. म्हणून सगळ्यात आधी तुमच्या घरात उजव्याकडून तुमच्या उजव्या हाताकडून गणपतीची मूर्ती ठेवा. मग इतर देवांच्या ठेवायला सुरुवात करा. दुसरे, गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक तुम्ही केला नसेल तर गणपतीची पूजा करून काही फायदा नाही. म्हणून गणपतीचे अभिषेक नवीन मूर्ती घरात आणल्याबरोबर केले जातात. जर तुम्ही केले नसेल तर घरातल्या घरात तुम्ही ते अभिषेक करू शकता. आधी दुधाने अभिषेक करावा, नंतर पाण्याने अभिषेक करावा, नंतर पूजा अर्चना करून गणपतीची मूर्ती स्थापन करावी. मित्रांनो, तिसरे, गणपतीची मूर्ती ही फक्त तांब्याची, पितळाची आणि चांदीची असावी. या 3 धातूची मूर्ती तुमच्या घरात असायला हवी. एक तर तांब्याची असली तरी चालेल, पितळाची असली तरी चालेल, चांदीची असली तरी चालेल, पण लोखंडाची, मातीची किंवा प्लॅस्टिकची किंवा काचेची मूर्ती आपल्या देवघरात स्थापन करू नये. मित्रांनो, नंतर उजव्या सोंडेचा गणपती उभा असेल अशी मूर्ती घरात ठेवू नये. घरात डाव्या सोंडेचा गणपती असेल तरच ती मूर्ती ठेवावी आणि गणपतीच्या मूर्तीमध्ये बसलेले पाहिजे अशीच मूर्ती तुम्ही ठेवायला हवी.